जालना विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमाताई खोतकर यांनी आमदार अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जालना विधानसभेचे आमदार व्हावेत यासाठी भगवान तिरुपती बालाजी यांना मानता केली होती आणि आमदार अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जालना विधानसभेचे आमदार झाल्याने त्यांनी आपला नवस जो आहे तो पूर्ण केलेला आहे। आपल्यासोबत सीमाताई आहेत। ताई, काय सांगणार? केस म्हणजे महिलेचं सौंदर्य असतं आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या हस्बंडला किंवा नवऱ्याला आमदार व्हावं यासाठी तुम्ही केस दान दिलेले आहेत। कशा प्रकारचं नवस मांडला होता आणि काय सांगणार? नमस्कार। सर्वप्रथम मी आपण आलात इंटरव्ह्यूसाठी मी आपले आभार मानते। मी आपण म्हणल्याप्रमाणे खरोखर आमदार साहेब आमदार होण्याच्या अगोदर मी तिरुपती बालाजी भगवान तिथे मी माझा एक नवस होता की मी साहेब जालना मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून याव्यास आणि मी केस दान करेल असा माझा तिथे नवस होता आणि तो नवस बोलल्याप्रमाणे मी केस दान केले। काय भावना होती तेव्हा? कारण यापूर्वी देखील साहेब जे आहेत ते 4 ते 5 वेळेस जालन्याचे आमदार राहिलेले आहेत, त्यापैकी 2 वेळेस ते मंत्री देखील राहिलेले आहेत। तर कशा प्रकारची लढत ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस झाली आणि तुम्ही नवस काय सांगितलं होतं? ह्यावेळेसची लढत अगदी अतिशय आपणा सगळ्यांना ठाऊक आहे, अतिशय सुंदर अशी लढत झाली, एकतर्फी लढत झाली। जनतेने खूप मोठ्या प्रमाणात ह्यावेळेस खोतकर साहेबांना साथ दिली। नक्कीच यामध्ये जनतेचा 100% वाटा आहे आणि खूप सुंदर अशी ह्यावेळेस लढत झाली होती आणि त्यात साहेबांचा विजय झाला। काय नवस केलं होतं? मी हेच सांगितलं की साहेबांना आमदार होण्यासाठी मी केस माझे दान करेल हे मी बालाजी भगवानना बोलले होते। आपण जर बघितलं तर यापूर्वी साहेब जे ते 2 वेळेस आमदार मंत्री राहिले आहेत, त्यांनी पुन्हा एकदा मंत्री व्हावं अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे, सर्वांना वाटतं। कारण त्यांचं काम जे आहे ते काम यापूर्वी 2 वेळेस जनतेने बघितलेलं आहे। काय वाटतं, त्यासाठी तुम्ही काय नवस बोलला आहात का किंवा काय तुमची इच्छा काय आहे? आमदार व्हावं यासाठी मी नक्कीच नवस बोलले होते। बाकी मंत्रिपदाचं जे आहे ते नक्कीच माझीही इच्छा होती आणि जालन्याच्या जनतेचीही जनता जनार्दनांची पण इच्छा होती की भाऊंना मंत्री बघायचं। पण आमचे जे सर्व आहेत शिंदे साहेब हे त्यांच्या मनात असल्याशिवाय हे म्हणजे ते जेव्हा ठरवतील तेव्हाच हे शक्य राहील। तर त्यामुळे मी नवस हा आमदार पदाचाच मी बोललेली होती। आपण जर बघितलं तर यापूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची देखील कारवाई झाली होती, त्यावेळेस देखील तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या। त्याचबरोबर आमदारांचा या ठिकाणी पराभव झाला होता, त्यावेळेस देखील तुम्ही खचून न जाता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या। कशा प्रकारचं तुमचं नातं आहे, काय सांगणार? बघा, आता आपण म्हणजे घराणं खोतकर घराणं पहिल्यापासून पांडुरंगाला दैवत मानणार आहे। मग आपला चमत्कारावर नाही विश्वास, पण नक्कीच आपण देवदेवतांना मानणारे लोक आहोत आणि पांडुरंगांना म्हणजे हे माळकरी घराणं आमचं। तर असे कित्येक वर्षापासून माझे सासरे पायी पांडुरंगाला जाणं, पंढरपूरला जाणं। मग आता माझ्या सुनबाईंनी तो वारसा उचलला, सुनबाई पंढरपूरला पायी जाणं आणि अगदी हा म्हणजे परमार्थ करता करता जसं आपण संसार करता करता परमार्थ करावा आणि साहेबांना त्याची साहेब एवढं करतात राजकारणात जनतेची सेवा, तर मला असं वाटतं की त्याच्यात परमार्थाची ही साथ असावी आणि म्हणून मी अगदी खचून न जाता, कारण ही जी मी परमार्थ करता करता ही जी शक्ती ही ताकद स्वामी समर्थाला मी मानणारी आहे। मी दिंडोरीचे जे मोरे गुरुमाऊली आहेत तर त्यांना मी मानणारी आहे आणि वेळोवेळी मी स्वामी समर्थांचं करते। त्यामुळं मला माहित नाही की मला ही ताकद मला तिथून मिळते। तर नक्कीच मी खचून न जाता मी साहेबांच्या सोबत मी असते, मी साहेबांच्या सोबत मी असते। आपण जर बघितलं तर केस म्हणजे बाईचं खरं सौंदर्य असतं, मात्र तुम्ही आपले केस जे आहेत ते भगवान तिरुपती बालाजींना दान दिलेले आहेत। असं शंका कुशंका काही मनात वाटली नाही का की लोक काय म्हणतील, आपण कसं दिसू? मी खरं सांगू का, साहेब नेहमी मला माझ्या अगदी लांब सडक आणि खूप दाट केस, तर साहेब मला बऱ्याच वेळा मला सुकेशिनी म्हणून सुद्धा मला म्हणायचे। तर मला मनात किंचितही असं झालं नाही। मला बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुमची इतकी सुंदर केस होते तुम्हाला, पण अजिबातच नाही। कारण मी ज्या दिवशी मी तो दृढ निश्चय केला होता की मला
केस दान करायची, तर मग मी त्या दिवशीपासून अगदी मन माझं पक्क झालं होतं की मला हा. पण आमदार साहेब नक्कीच भावनिक झाले होते. त्यांना थोडा त्रास झाला केस दान करताना, पण मला अजिबातच नाही. साधारण तुम्ही हा नवस कधी बोलले असता आणि हा पूर्ण कधी केला, किती कालावधी? मी निवडणुकीच्या अगोदर मी बालाजीला तिरुपती बालाजीला गेलेली. मी त्यावेळेलाच तो नवस तिकडून बोलून आलेली होते आणि तो मी साहेबांनाही सांगितला नव्हता. मला नव्हतं सांगायचं. पण काय झालं की ह्या कामाच्या जसे ते विजय झाला आणि त्याच्यानंतर जो कामाचा धडाका सुरू होता, तर मी म्हणजे खूप वेळा त्यांना मी म्हणायचे की जायचे तिरुपती बालाजीला जायचं. तर साहेब मला प्रत्येक वेळा बोलायचे की नाही तुम्ही जावा एकटं, तुम्ही जाऊन यावं. म्हणून मला त्यांना सांगायला लागलं की मला असं आहे. तर त्यावेळेलाच ते थोडेसे भावनिक झाले होते. म्हटले आपण न देता हे केस मी आणि अभिमन्यू देतो. तर म्हटलं तुम्ही द्याल नका देऊ तो तुमचा प्रश्न आहे, पण मला केस द्यायचे आणि मला करायचं ते. बरं, आता इच्छा काय आहे? कारण अर्जुन खोतकरांनी मंत्री व्हावं अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं, त्यांच्याकडून काय अपेक्षा काय? चांगलंच आहे. मंत्री झाले तर जो धडाका आता कामाचा चाललेला आहे त्याच्यात अजून भर पडेल. फक्त एकच इच्छा आहे की कामं व्हायला पाहिजे आणि मंत्री झाल्यानंतर अजून कामं होतील. नुकतंच आज छगन भुजबळ जे आहेत, राष्ट्रवादीचे नेते, यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. असं वाटतं का की येणाऱ्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि जालन्याचा नंबर किंवा जालन्याची वर्णी ह्या मंत्रिपदासाठी लागेल? आपले सर्व बसलेले आहेत. त्यांच्या मनात असेल ते जे ठरवतील ते आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत की शिंदे साहेबांचं खोतकर साहेबांवरही प्रेम आहे, जालन्यावरही प्रेम आहे. तर ते ठरवतील ती पूर्व दिशा. निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो, सीमाताई खोतकर यांनी भगवान तिरुपती बालाजींना नवस केला होता की जर अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जालन्याचे आमदार झाले तर मी या ठिकाणी माझे केस जे आहेत ते दान देईल, आणि त्या पद्धतीने त्यांनी आपला जो नवस आहे तो पूर्ण केलेला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे जेव्हा ठरवतील तेव्हा जालन्याचा नंबर हा मंत्रिपदासाठी लागेल, अशा प्रकारची भावना जी आहे ती सीमाताई खोतकर यांनी व्यक्त केलेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.